31 ऑगस्ट 2024 रोजी मराठी मनोरंजन विश्वावर एक मोठा शोककळा पसरला. लोकप्रिय अभिनेत्री प्रिया मराठे हिचं केवळ 38व्या वर्षी निधन झालं. या बातमीने तिचे चाहते, कुटुंबीय आणि इंडस्ट्रीतील सहकारी सगळेच दुःखाने हेलावून गेले. प्रियाचा शेवटचा प्रवास सोपा नव्हता. 2 वर्षांपासून ती कर्करोगाशी झुंज देत होती. तिच्या हसऱ्या चेहऱ्यामागे किती वेदना दडल्या होत्या याची कल्पना फार थोड्यांना होती, कारण तिने कधीही आपल्या दुःखाला जगासमोर येऊ दिलं नाही. तिच्यासोबत सतत उभा होता तिचा जीवनसाथी शांतनू. तिच्या प्रत्येक क्षणाला त्याने आधार दिला. आजारी असतानाही तिने तिच्या स्वाभिमानाचा कधी तडजोड होऊ दिला नाही. शांतनूनेही तिच्या इच्छेचा आधार करून शेवटच्या दिवसांत कोणालाही तिला भेटू दिलं नाही. हे ऐकून अनेक सहकलाकारांना दुःख झालं, पण त्यातून प्रियाची ताकद आणि तिचा स्वाभिमान दिसून आला. ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी यांनी सांगितलं की त्यांना प्रियाला भेटायचं होतं. त्यांनी शांतनूला निरोप पाठवला होता, पण त्याने नकार दिला. उषा म्हणाल्या, मला वाटतं तिचे केस गळाले असतील, प्रकृती खालावली असेल आणि म्हणूनच ती कोणालाही भेटायला तयार नसेल. या शब्दांमधून प्रियाच्या शेवटच्या दिवसांची एक झलक मिळते. प्रियाच्या जिवलग मैत्रीण प्रार्थना बेहरे हिनेही आपल्या आठवणींमध्ये सांगितलं, प्रिया माझ्यासाठी फक्त अभिनेत्री नव्हती, ती माझी खरी सखी होती. आम्ही एकत्र घर शेअर केलं, एकत्र खाल्लं, हसलो, रडलो. तिच्या सहवासात आयुष्य सोपं वाटायचं. प्रार्थना म्हणाली, तिचा आत्मा इतका खंबीर होता की आजार असूनही ती कायम हसमुख राहिली. प्रियाच्या चुलत भावाने आणि सहकलाकार सुबोध भावे यांनीही श्रद्धांजलीत सांगितलं, प्रिया माझी फक्त बहीण नव्हती, ती एक महान अभिनेत्री होती. कर्करोगाशी लढताना तिने पुन्हा काम सुरू केलं, पण तिच्या शरीराची ताकद अपुरी पडली. तिचा नवरा शांतनू तिच्यासोबत खंबीरपणे उभा होता. शेवटी मात्र या कठीण आजाराशी लढताना प्रिया हरली. प्रियाचा अभिनय प्रवास 2005 मध्ये सुरू झाला. या सुखांनो या मालिकेतून तिने छोट्या पडद्यावर पाऊल ठेवले. यानंतर तिने 4 दिवस सासूचे, तू तिथे मी, ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण, तुझेच मी गीत गात आहे अशा अनेक मालिकांमध्ये भूमिका केल्या. तिच्या प्रत्येक पात्रात वास्तविकता दिसत असे. तिच्या संवाद फेकीतील साधेपणा आणि चेहऱ्यावरील भाव यामुळे ती प्रेक्षकांना नेहमी जवळची वाटली. हिंदी टेलिव्हिजनमध्येही प्रियाने आपली वेगळी ओळख निर्माण केली. कसम से मालिकेतील विद्या बाली, पवित्र रिश्ता मालिकेतील वर्षा सतीश, बडे अच्छे लगते हैं मालिकेतील ज्योती मल्होत्रा आणि साथ निभावना साथिया मालिकेतील भवानी राठोड या तिच्या भूमिका आजही लोकांना लक्षात आहेत. ऑनस्क्रीन ती खलनायिका म्हणून दिसली, पण ऑफस्क्रीन तिचा साधेपणा, गोड हास्य आणि मनमोकळेपणा सगळ्यांना भावायचा. रंगभूमीवर तिने परफेक्ट मर्डरसारख्या नाटकात काम केलं. या नाटकासाठी तिने परदेश दौरा केला आणि तिच्या अभिनयाला तिथेही दाद मिळाली. चित्रपटांमध्येही तिने आपली छाप पाडली. हमने जीना सीख लिया, ती आणि इतर असे चित्रपट तिच्या नावावर आहेत. कॉमेडी सर्कससारख्या रियालिटी शोमध्ये तिने आपल्या विनोदी शैलीने प्रेक्षकांना खळखळून हसवलं. 2012 मध्ये प्रियाचं लग्न अभिनेता शांतनू मोघे याच्यासोबत झालं. दोघेही प्रवासप्रेमी होते. त्यांनी जगभर फिरून सुंदर आठवणी शेअर केल्या. प्रियाच्या शेवटच्या इंस्टाग्राम पोस्टमध्येही 11 ऑगस्ट 2024 रोजी ते आंबेच्या किल्ल्यावर आनंदात दिसत होते. आज तो फोटो पाहताना चाहत्यांच्या डोळ्यात पाणी येतं. प्रियाचं कुटुंबही इंडस्ट्रीशी जवळून जोडलेलं आहे. तिचे सासरे श्रीकांत मोघे हे ज्येष्ठ अभिनेते होते. तिचा चुलत भाऊ सुबोध भावे हा मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील एक आघाडीचा अभिनेता आहे. म्हणून प्रियाचं जाणं हे फक्त कुटुंबासाठी नाही, तर संपूर्ण इंडस्ट्रीसाठी मोठा धक्का आहे. 2023 मध्ये तुझेच मी गीत गात आहे या मालिकेत मोनिका कामतची भूमिका करताना तिच्या तब्येतीच्या समस्या वाढल्या. ती भूमिका प्रेक्षकांच्या मनाला भावली होती, पण तब्येतीमुळे तिला ती भूमिका सोडावी लागली. तिने स्वतः व्हिडिओ करून चाहत्यांना सांगितलं की ती पुढे काम करू शकणार नाही. त्या व्हिडिओमध्येही तिचं हास्य होतं, तिच्या चेहऱ्यावर सकारात्मकता होती, पण आजार किती गंभीर आहे याची जाणीव कोणालाही झाली नाही. उपचारानंतर ती थोडी बरी झाली आणि पुन्हा परफेक्ट मर्डर या नाटकासाठी परदेश दौरा केला. चाहत्यांना वाटलं की आता ती बरी झाली आहे, पण काही महिन्यातच कर्करोग पुन्हा उफाळून आला. तिच्या प्रकृतीत झपाट्याने घसरण झाली आणि अखेर 38 ऑगस्ट 2024 रोजी पहाटे 4 वाजता ती आपल्यातून कायमची निघून गेली. तिच्या निधनानंतर अनेक सहकलाकारांनी सोशल मीडियावर पोस्ट करून भावना व्यक्त केल्या. कोणी तिला हसरी मुलगी म्हटलं, कोणी योद्धा म्हटलं. राजश्री निकम, प्रार्थना बेहरे, उषा नाडकर्णी आणि इतरांनी आपल्या आठवणी शेअर केल्या. या पोस्ट वाचताना डोळ्यात पाणी येण्याशिवाय राहत नाही. प्रियाचा प्रवास म्हणजे प्रेरणा आहे. कर्करोगाने तिचं शरीर हरवलं, पण तिचं हास्य, तिचा साधेपणा आणि तिच्या आठवणी कायम जिवंत राहतील.
तिच्या कार्याने, तिच्या व्यक्तिमत्वाने आणि तिच्या आठवणींनी ती कायम आपल्यात जिवंत राहील. प्रियाला भावपूर्ण श्रद्धांजली.